भरपूर दिवसांनी कालच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्लॉग मध्ये। आता माझी सकाळची सुरुवातच अशी होती की क्लिनिंग पासून, आणि सगळ्यात न समजणारी गोष्ट म्हणजे या दिवाणला, उशांना किंवा गादीला तुम्ही दिवसभरात कितीही व्यवस्थित करा आणि जे आहे तसंच होणार। त्याच्यानंतर सगळा कचरा काढून घेतला, उंबरडा पूजन करून घेतलं, कारण माझी दिवसाची सुरुवातच पूजा आणि याच्याने होत। हो आहे मी मॉडर्न, वापरते मी वेस्टर्न कपडे, पण आपल्या संस्कृती पलीकडे जाऊन कधीच नाही। सो दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करता येतात ना, ते मी चांगल्या पद्धतीने हँडल करते। आता राहिला प्रश्न दोघांचाच, दोघांना कायच काम असणार आहे? तर असं काही नाही। स्वयंपाक हा एकट्यापुरता असू दे किंवा दोघांपुरता असू दे, तो तर बनवायलाच लागतो। क्लिनिंग ही दोघं असू देत नाही तर 4 जण असू देत, ती पण करावी लागते। त्यातल्या त्यात दोघांचं शेड्यूल जर वेगळं वेगळं असेल ना, तर एक जण रात्रभर काम करून दिवसभर झोपतो, तर एक जण दिवसभर काम करून रात्रीची रेस्ट घेतो। त्याच्यामुळे मला एक डीएम आला होता की दीदी तू सगळं कसं हँडल करतेस? मी मला जसं जमेल तसं हँडल करते। त्यानंतर डायरेक्ट दुपारच्या जेवणाची तयारी केली, कारण दुपारी डबा पण द्यायचा होता आणि आज जेवणात होतं घावणं आणि काळ्या वाटाण्याची उसळ। त्यानंतर लगेच आम्हाला थोडा अर्जंट कॉल आला आणि काही रिझन्समुळे हॉस्पिटलला जावं लागलं। मी एवढंच सांगेन सगळ्यांना की प्रत्येक गोष्टीमागे डॉक्टरांचे सल्ला घेतल्याशिवाय काहीच करू नका। येताना मात्र मोठा पाऊस चालू झाला, जाताना नॉर्मल होतो आणि येताना जादू बनून आलो। जास्त वेळ काही थांबता आलं नाही, थोडा वेळ थांबून आम्ही परत घरी आलो, कारण परत ह्यांना ड्युटीला जायचं होतं। त्याच्यामुळे आता आमच्या इकडे पाऊस तरी कंटिन्यू चालू झालाय। तुमच्या इकडे परत चालू झालाय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यानंतर परत इकडे येऊन डब्याची तयारीला लागले, कारण पाऊस आहे त्याच्यामुळे जेवायला घरी यायला जमत नाही। आणि इकडे छान अशी आज वाटाण्याची उसळ बनणार होती, ती पण भरपूर दिवसांनंतर त्यांना डबा देऊन पाठवला। आणि त्यानंतर काय, माझं काम कंटिन्यू। चला तर मग आजसाठी एवढंच, भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।